ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, तुकाराम महाराज काय म्हणले होते? वृक्ष वेलिया मा सोयी रे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती. तुकाराम महाराजांनी काय केले? निसर्गाला महत्त्व दिलेले. जेवढे साधू संत होते ना, ते कुठे गेले? निसर्गापाशी गेले. दत्त भगवान ते कुठे होते? उमराच्या झाडाखाली. ब्रह्म विष्णू महेश पिंपळ, शंकर कुठं? वडाच्या झाडाखाली. म्हणजे झाडामध्ये काही परमेश्वर आहे. आणि गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये अस्वस्थ कल्पवृक्षांना मी पिंपळाच्या झाडात आहे हे भगवंतांनी सांगितलेले. तर आता आपल्याला काय सांगतो मी, आपल्या ऋषीमुनी काय करतात? पोळा आला का बैल जे मातीचे असतात ना, त्याला पूजा करण्याकरता कायला वापरतात? आघाडा, हरळी. ज्या आपल्या महिला आहे ना, नागपंचमीच्या नागाला जी माळ घालतात, आघाडा, हरळी. आपल्या ज्या महिला आहे ना, हे जे व्रत करतात, ऋषीपंचमी, हरताळका, या व्रताला काय करतात? 5 झाडांचे पानं घेतात. चाफा, बेल, वड, या ज्या वनस्पती आहेत, तुळस, याच्या स्पर्श झाला तरी त्यांना आरोग्य मिळते. बघा, आपले पूर्वज किती ज्ञानी होते. आणि मग हा जो आपण आघाडा आहे ना, आघाडा, याला दुसरं नाव काय म्हणतात? अपमार्ग. अपमार्ग. आघाडा ही वनस्पती आहे ना, या आघाड्याची भाद्रपद महिन्यामध्ये कोळी कोळी पानं आहे ना, त्याची भाजी केली जातात, भाजी करतात. आघाड्याचे ज्या काड्या आहे त्या काय करतात? ऋषीपंचमीला त्या काड्यानी दात घासतात महिला वर्ग. आघाड्याचे जे पाने काड्याने दात घासताना दात दुखी, हिरड्या दुखी राहतात. आघाडा ही वनस्पती किडनी स्टोन, मुतखडा बाहेर फेकायचं काम करतात. आघाडा ही वनस्पती कशी? रेचक, म्हणजे याच्या अंगात काही फेकण्याचा गुणधर्म आहे. आघाड्यामुळं हे जे मूळव्याध, आघाड्याचा पाला ठेसून आणि त्याची चाणकी करून ती जर मुळव्याधावर बांधली ना, तर मूळव्याध बरं होतो. पायात जर काटा पडला, भरला, आघाड्याच्या काड्या, आघाड्याचे पानं ठेसून आणि त्याच्यावर जर 1-2 दिवस बांधलं, तो काटा बाहेर येतो. आघाड्यामुळं आपल्या विंचू जर जमला तर त्याचा रस करून आणि त्या जागेवर बांधतात चाणकी आणि त्याला प्यायला देतात. जोपर्यंत कडू लागत नाही तोपर्यंत थोडं 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 पिलं ना, विंचू उतरतो. सर्पदंश, कुत्र्याचं विष. कुत्रं जर झोंबलं तर आघाड्याच्या पाण्याची ती पावडर खायला देतात आणि त्या जखमीवर बांधतात. म्हणजे शरीरातलं विष. नागिन जर झाली तर नागिनीला काय करतात? त्याची पावडर करून ती पावडर खायला देतात, त्याचा रस प्यायला देतात आणि त्याचं पाणी करून त्या अंगाला लावतात. तर आघाडा ही वनस्पती जवळजवळ एक संजीवनी. 10-12 रोगावरती तिचा वापर चालतो आणि ती मुबलक प्रमाणात मिळणारी वनस्पती. आपल्या घराच्या परिसरामध्ये आघाडा ही वनस्पती भरपूर आहे. मग आपल्याला त्याची फुकट मिळणारी वस्तू आहे, तिचा प्रयोग करायला काही माग नाही. तर आघाडा आणि हरळी जी आहे ना, ही गणपतीला वाहिली जातात. का? गण म्हणजे समुदाय, नेता. हरळी अंगाचा दाह कमी करणारी वस्तू आहे. हरळीसुद्धा विंचूदंश, अंगातलं विष, अनेक रोगाला, हा मुतखडा, किडनी स्टोन, कावीळ, हा आघाडा जो आहे ना, हे काविळीला सुद्धा याचा वापर होतो. आघाडा हरळीचा रस करून जर पिलं ना तर कावीळ बरी होती. म्हणजे या काही सोप्या वस्तू आहे आणि आपल्याला करायला काही माग नाही. म्हणून या वनस्पतीचा वापर करा आणि आपल्या आरोग्याला मदत करा.
जय भैरवनाथ महाराज की जय.